नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाथ यूट्यूब चॅनल तुमचं सहर्षाचं स्वागत करत आहे। मंडळी आज बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक शौर्य शकुनांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दोन बेतेज भाष्य म्हणजेच बिनजोडचा बेतेज भाष्य आणि घाटावरती त्याचं नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये बिनजोडचा बेतेज भाष्य म्हणून त्याची ओळख आहे। असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेतेज भाष्य मथुर 1001 आणि आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा बॅकेटवान। तर म्हणजे आज मैदान पार पडत आहे आयएक्विरा केसरी। आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मथुर 1001 आणि बॅकेटवान एकत्र पळाले। खरं तर लाखो शर्यतप्रेमींची इच्छा होती हा जोड एकत्र पळायला पाहिजे पुन्हा एकदा। पहिल्यांदा शिरंबेमध्ये हा जोड एका छताखाली आला, त्यानंतर करंजेपूरला हा जोड पळाला आणि दुसरा क्रमांक पटकवला। शर्यतप्रेमींची एकच इच्छा आहे की ह्या जोडीचा रिझल्ट काही येऊ, शेवट फायनलला नंबर आला तरी पण हा जोड एकाच जोड्यात आला पाहिजे। जेव्हा मथुर आणि बकासूर एकत्र येते ना, तेव्हा जो आनंद लाखो प्रेक्षकांना भेटतो, लाखो बकासूर मथुर फॅन क्लबला भेटतो, तो आनंद या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कुठंच भेटत नाही। म्हणजे जेव्हा मथुर आणि बकासूर एकत्र पळाले तेव्हा प्रत्येक शर्यत शौकीन आनंदी राहतो आणि तो दिवस शर्यत शौकीनांसाठी एक आनंदाचा राहतो। म्हणजेच ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मथुर आणि बकासूरचे फॅन फॉलोइंग म्हणजेच सर्वात जास्त आणि म्हणजे मथुर बकासूर प्रेमी यांची इच्छा असते की मथुर बकासूर एकत्र पळायला पाहिजे। मागच्या वेळेस एकत्र पळाले तेव्हा गाडी चांगलीच पळाली आणि मैदानामध्ये पळवून फायनलचा गुलाल घेतला आणि दुसरा क्रमांक पटकवला। आज देखील गाडी चांगली पळाली। रात्री राहुलभाई पाटील दादा लाईव्ह आलते तेव्हा सांगितलं त्यांनी की उद्या मोठा धमाका बघायला मिळेल आणि उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्राची लाडकी जोडी एकत्र पळणार। तेव्हाच लाखो शर्यतप्रेमींना समजलं की मथुर आणि बकासूर उद्याच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आणि आजच्या मैदानामध्ये ती जोड एकत्र पळाला आणि लाखो शर्यतप्रेमींचं मन जिंकलं। खरं तर हा जोड ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील आता A1 जोडी आहे। या जोडीवर ते लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात। कंटिन्यू आपण बघितलं मागच्या वर्षी हा जोड कंटिन्यू बिनजोडला विरोधात पळायचा, पण आता मथुर आणि बकासूर एक सोबत पळायला लागले। लाखो शर्यतप्रेमींना हा आनंदच आहे, कारण की जो जोडी विरोधात पळायचा या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात। बकासूर मथुर हे जे प्रेमी आहे यांचे दोघांचे चाहते आहे। हा चाहता वर्ग या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मोठा आहे, तो एकत्र आला आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मथुर बकासूर प्रेमी एकत्र येऊन मोठा आनंद नक्कीच शर्यत शौकीनांना घेता येईल आणि तो आनंद बघायलाही मिळेल। तर मंडळी ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मथुर आणि बकासूरने खूप शर्यत शौकीनांचं मन जिंकलेलं आहे। आपण आज बघितलं आजच्या मैदानामध्ये रात्रीच या मैदानातील लाईव्हच्या माध्यमातून लॉट निघले। जे काय रात्रीपासून चर्चा चालू आहे, मथुर बकासूर फॅन क्लब या नावाने आजच्या मैदानामध्ये मथुर आणि बकासूरची गाडी पळाली। जे काय मथुर बकासूरवरती प्रेम करतात त्यांच्याच नावाने आजच्या मैदानामध्ये गाडी पळाली। तर 27व्या गटामध्ये आज गाडी पळाली चाकुरी क्रमांक 2 मध्ये। तास क्रमांक 2 वरती गाडी पळाली। तास क्रमांक 2 वरती गट क्रमांक 27 वर गाडी होती। तर मंडळी लाईव्हला प्रेक्षक एवढे होते की STC लाईव्हवरती 57,000 प्रेक्षक नुसते मथुर बकासूर जोडी कशी पळते गटामध्ये तेच बघण्यासाठी होते। म्हणजे ज्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये काय कमवले या दोन्ही वाघांनी ते आपण आजच्या मैदानामध्ये नुसतं गटाला तेवढं प्रेक्षक लाईव्ह होतं। जेव्हा आपल्याला सेमी बघायला मिळेल, सेमीला 100% 80,000 प्लस प्रेक्षक लाईव्हला नक्कीच येईल, कारण की जे काय अचानक पेहरा झालेला होता रात्री आणि जे अचानक आपल्याला धप्पा बघायला मिळाला आणि नक्कीच आता येणाऱ्या मैदानामध्ये मोठमोठ्याले धमाके मथुर आणि बकासूर एकत्र पळून नक्कीच करेल। कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे असं राहुलभाई पाटील यांनी सांगितलं आणि कोरेगावला देखील हा जोड आपल्याला 100% पळताना दिसणार आहे। तर म्हणजे आजच्या मैदानामध्ये मथुर बकासूर यांनी लाखो शर्यतप्रेमींचं मन जिंकलं आणि शर्यत शौकीनांची जी काय अपेक्षा होती, जी काय इच्छा होती ती आजच्या मैदानामध्ये 100% पूर्ण झाली। तर बकासूरला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आनंद झाला, मथुर बकासूर एकत्र पळाले।